निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। प्रतिबंधित 4000 किलो मांगूर मासे जप्त करून केले नष्ट। अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई करत 4000 किलो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त केलेत। पश्चिम बंगालमधून मुंबईकडे जाणारा हा मोठा साठा नष्ट करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतलंय। अहिल्यानगर येथील मोठी बातमी समोर येते। आरोग्यास अपायकारक असल्यानं केंद्र सरकारनं प्रतिबंधित केलेल्या मांगूर माशांची वाहतूक होत असलेल्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 4000 किलो मांगूर मासे जप्त करण्याची कारवाई पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे। जप्त केलेले मांगूर मासे पश्चिम बंगालमधून मुंबईला पाठवले जाणार होते, असं या तपासात निष्पन्न झालं। त्याचबरोबर 14 ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी दिली आहे। बंदी घातलेल्या मांगूर माशांच्या वाहतुकीवर साठ्यांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली, मात्र त्यास प्रतिबंध बसलेला नाही। अहिल्यानगर मनमाड रस्त्यानं पश्चिम बंगालमधून मांगूर मासे घेऊन निघालेली मालवाहतूक ट्रक WB 25M5023 मुंबईकडे जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती। या पथकानं शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक सागर काळे यांच्या समवेत निमगाव बाह्यवळण रस्त्यावर सापळा रचून संशयित मालमत्ता ताब्यात घेतली आहे। तपासणीमध्ये मालमोटरीच्या केबिनमध्ये 4000 किलो मांगूर माशांचा साठा आढळून आला। या संदर्भात स्वप्नियम डे वयवर्ष 36, मकबूल रऊफ सरदार वयवर्ष 31, कुतुब आयुब मंडल वयवर्ष 35 व मृत्युंजय मुकुंद विश्वास वयवर्ष 27 हे सर्व राहणार पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यानंतर पथकानं पोलिसांनी ठाणे येथील मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ताब्यात घेतलेल्या माशांची तपासणी केली व ते प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय पाटेकर यांनी दिला। जप्त करण्यात आलेल्या 4000 किलो प्रतिबंधित माशांची किंमत 4 लाख रुपये इतकी आहे। याबरोबरच 25 लाख रुपये किमतीचा मालमोटार ट्रक असा एकूण 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला। जप्त केलेले प्रतिबंधित मासे बेकायदेशीर असल्या कारणानं कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचा नाश करण्यात आला। या संदर्भात मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक मेढे, अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरखान शेख, राहुल डोके, सुनील मालवणकर, प्रशांत राठोड, सतीश भोवर, उमाकांत गावडे, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकानं या कारवाईमध्ये भाग घेतला। पोलिसांनी प्रतिबंधित मांगूर माशांच्या साठ्यावर यापूर्वी देखील कारवाई केलेली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, शिर्डी, अहिल्यानगर।